ओम नमो नर्मदाये. अध्याय 50. पात्र अपात्र परीक्षा व दानादी नियम वर्णन. उत्तानपादने विचारले, श्राद्ध आणि वैवाहिक कार्यात विशेषत्वाने दानात कसे ब्राह्मण पूजनीय आणि कसे अपूजनीय स्मरावेत. जर दैवयोगाने श्राद्ध आदी शास्त्रीय विधीत श्रद्धा असेल तर हे देव आपण सांगा की कोणाला दान द्यावे. श्री शंकर म्हणाले, ज्या प्रकारे लाकडी हत्ती चामडी मृग आहेत त्याचप्रमाणे न शिकलेला ब्राह्मण आहे. हे तिन्ही केवळ नामधारी आहेत, कार्यात हे निष्फळ आहेत. ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये षंड व गायीत गाय गर्भधारणेच्या दृष्टीने निष्फळ आहेत, त्याचप्रमाणे मूर्खाला दान व्यर्थ. त्याप्रमाणे वेद मंत्र ज्ञानरहित ब्राह्मण विफल आहे. ज्याप्रमाणे वर बीज पेरणाऱ्याला फलप्राप्ती होत नाही, त्याप्रमाणे वेद मंत्ररहित ब्राह्मणास हवी भोजन देणाऱ्याला फलप्राप्ती होत नाही. स्त्रीसंगाने व्रतभंग झालेला ब्रह्मचारी, अभक्ष्य भक्षण करणारा, मित्रद्रोही, मूर्ख, सोमविक्रिय, परनिंदक, मातापिता व गुरुचा त्याग करणारा, ब्रह्मनिंदक, कर्मचांडाळ ब्राह्मण त्याजावा. कुलक्षणी, नखाचा, शूद्र, चोर, सावकार, व्याभिचारी, विधवेचा पुत्र, निंदित, महादान स्वीकारणारा, आत्महत्येस उद्युक्त, वेतनहून अध्यापन करणारा, अज्ञानी, नुपसुक, कन्या दूषित करणारा, निंदनीय स्वभावाचा, अशा सर्व ब्राह्मणांचा विचार करून प्रयत्नपूर्वक त्याग केला पाहिजे. दान घेऊन जो व्यापार करतो त्यास दान देऊ नये, त्याला दिलेले दान व्यर्थ असते. शास्त्राध्ययन श्रवण संपन्न सदाचारी ब्राह्मणाला दिलेले दान अक्षय असते. हे राजा, निर्धनाचे पोषण करणारा व सदनाला देऊ नका. व्याधीग्रस्ताला औषध हितकर आहे, निरोगी माणसाला औषधाचे काय प्रयोजन. उत्पादनाने विचारले, या बाबतीत कसा विधी आहे. तीर्थ श्राद्धाची काय क्रिया आहे, तसेच दान देण्यासंबंधीही हे श्री शंकर आपण मला सर्व कथन करावे. ईश्वर वदले, शुचिरभूत निपवित्र होऊन भावभक्तीने घरी श्राद्ध करावे. गुरु प्रदक्षिणा करून, भोजन देऊन, मौन धारण करून, सीमांतपर्यंत त्यांना अनुसरून त्यांच्या पाठोपाठ चालत जावे. सीमोल्लंघन करू नये. त्यानंतर शूलभेद तीर्थाला जाऊन यथाविधी स्नान करावे. जो क्रमशः हव्य, कव्य आदी पंचस्थानी देव पितृकार्य करतो, क्षीर मध तुपाने पिंडदान करतो, त्याचे पितृगण अनेक वर्ष तृप्त राहतात. जो अक्षत, बोर, बेल, इंगुदी, फल व मध तुपाने पिंडदान करतो, त्याचे पितृगण 17 वर्ष तृप्त राहतात. या तीर्थात तो सुद्धा निसंशय पूर्वोक्त फल प्राप्त करतो. जो प्रयत्नपूर्वक ब्राह्मणाला पादत्र्यने देतो तो निसंशय घोड्यावर आरूढ होऊन स्वर्ग प्राप्त करतो. जो सत्पात्र विद्वान ब्राह्मणाला शय्यासन, घोडा तसेच विशेषतः छत्री देतो तो विमानात चढून अप्सरांनी घेरला जाऊन स्वर्ग प्राप्त करतो. जो सप्तान्नयुक्त घर दान करतो तो स्वइच्छेने माझ्या शिवलोकात सुवर्ण भवनात निवास करतो. जो वस्त्राच्छादित सवत्स तीळ निर्मित गाय आणि तिळासह श्रेष्ठ गाय देतो तो प्रलयापर्यंत स्वर्गात निवास करतो. घरी, वनात अथवा तीर्थमार्गात जो सत्पात्रीला जल अन्न देतो तो यमलोक पाहत नाही. सर्व दानांचे फल तो प्राप्त करतो. जलदान, अन्नदान, अभयदानही करावे. अन्नदानाहून महान अन्य कोणते दान न पूर्वी होते न भविष्यात असेल. जो कन्यादान करतो अथवा जो बैल सोडतो तो निसंशय मी जिथे निवास करतो तिथे येऊन राहतो. उत्तानपादाने विचारले, प्रभू, धार्मिकाने सदा कन्यादान कसे करावे. भार्या पुत्राने पालन कसे, कन्या विवाह कसा करावा. हे देवेश, मी हे विचारतो की कोणाला कन्या देऊ नये. देव कोणाला कन्या कल्याणकारी सात्विक कसा असतो हे सांगावे. ईश्वर वदले, सर्व दानात कन्यादान श्रेष्ठ आहे. जो भक्तिभावाने स्वकन्येजवळ जाऊन कुलीन सुंदर गुणी विद्वानाला श्रेष्ठ लग्नात शुभ मुहूर्तावर सालंकृत देतो, तसे त्या कन्यादान समयी स्वशक्तीनुसार घोडे, हत्ती आणि वस्त्र देतो, त्याचा निवास दुःखरहित उत्तम लोकात होतो. ज्याने स्वप्राणाहून अत्यंत प्रिय कन्या दान केली त्याने चराचर सहित त्रैलोक्य दिले. जो कन्यारूपी धन प्राप्त झाल्यावरही कन्येच्या पित्याकडून धनाची अपेक्षा करतो तो कर्माने चांडाळ आहे आणि मरणोत्तर लाकडे फोडणारा किडा होतो. अथवा जो कन्येकरिता धन प्राप्त झाल्यावरही कन्या विक्रयार्थ अजून धन मागतो तो कर्माने चांडाळ असून मरणोत्तर अधम योनी प्राप्त करतो. त्या पुरुषाच्या घरात जिभेच्या चंचलतेमुळे कोणत्याही प्रकारे जो खातो पितो तो चांद्रायणाने किंवा तप्त कृच्छाने पुन्हा शुद्ध होतो.
उत्तानपादाने प्रश्न केला, ज्याच्या घरी धन नाही, केवळ कन्याच आहे, त्या कारणास्तव त्या पुरुषाने याचना केली नाही, तर कन्या विवाह कसा होईल? ईश्वर बदले, हे राजा, धनाशिवाय कन्येचे नाव घेऊन कन्येचा विवाह संस्कार केलास तो दोषजनक नाही. जे जवळ जाऊन दान दिले जाते ते उत्तम दान आहे. युगांत होतो, पण त्या दानाचा अंत होत नाही. जवळ जाऊन दिलेले दान उत्तम, बोलवून दिलेले दान मध्यम व मागितल्यावर दिलेले दान साधारण असते. द्या द्या असे वारंवार सांगितल्यावर दिलेले दान निकृष्ट असते. ज्याप्रमाणे दगड बांधून टाकल्यावर दोन्ही बुडतात, त्याप्रमाणे अपात्र दिलेले दान नष्ट होते, सफल होत नाही. म्हणून समर्थाला दान देऊ नये. असमर्थाला दिलेले दान देणारा घेणारा दोघांचेही अंधपतन करते. समर्थ स्वतःला तसेच देणाऱ्यालाही जलातील शुष्क काष्ठाप्रमाणे तारतो. नौके समान विद्वान ब्राह्मण भवसागर पार करून श्रेष्ठ तटावर नेतो. जो अग्निहोत्री ब्राह्मण धर्मभ्रष्टाकडून दान स्वीकारतो, तो जन्मात धर्मभ्रष्टा समान होऊन मरणोत्तर कुत्रा होतो आणि त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला व्यर्थ दुःख होते. नीचाचे गुप्त कार्यसुद्धा निंदित आहे. तो भोजन देण्या योग्य नाही. न मरता तो अग्नीत जळाल्याप्रमाणे वेदना भोगतो. लज्जावश उदारतेच्या लोभाने शिवाय उपकारार्थ नौकराला दिलेले दान निष्फळ ठरते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पात्र अपात्र परीक्षा व दानादी नियम वर्णन नावाचा 50वा अध्याय मा नर्मदाचरणी अर्पण.